रोगमुक्त होतो. रोगमुक्त अंतःकरणात भगवंताचं नाव ठसावतं. म्हणून ही सगळी नाव घ्यावी असं ग्रंथ करते. यज्ञानी सर्व तीर्थ यम नियमादी व्रते माझे नाम न उच्चारी त्याचे सर्वता पावन न करीते. यज्ञ आणि सर्व तीर्थे यम नियमादी व्रते. यज्ञाला जातो, तीर्थ करतो, सगळे तीर्थव्रत सगळं करतो. होय, काय पीएचडी 10-5 विषयामध्ये झाल्या. भारतात नोकरी पाहिजे त्याला. आता दिसायला स्मार्ट आहे, शिक्षण तर काय बाबा सगळ्याच युनिव्हर्सिटीज आहे, सगळं आहे, पण भारताचा नागरिक नाही तर नोकरी मिळते का? पहिली अट कोणती आहे? तो भारताचा नागरिक असावा तर बाकी गोष्टी विचारात घेतला जातात. नाही तर सगळंच नागरिकत्व खोटं असेल, किती जरी स्मार्ट असेल तर उचलून जेलमध्ये टाकतील. तसं जो नामस्मरण करत नाही त्यानं किती दान करू द्या, धर्म करू द्या, तप करू द्या, सगळं वाया गेलं आणि शेवटी याला उचलून नरकात टाकतील. त्यामुळे बरीच लोक म्हणतात राम राम म्हणायची काय गरज आहे, नीट वागावं लागतं. माग सरकून कांसोली द्यायचा महाराज. आमचं बोलणं रोखठोक असतं. कारण जो नामचिंतन करत नाही तो चांगलं वागूच शकत नाही, शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि तर जरी तुम्हाला वाटत असेल नामचिंतन न करतोय पण चांगलं वागतोय, तुमची पायाकून आली. कारण संताशिवाय विश्वास ठेवणं हे फक्त पायाकून आल्याच्या लोकांचं लक्षण आहे. त्यामुळे सूक्ष्म चिंतन पाहिजे महाराज. आपण ज्याची पुस्तकं वाचतो त्याची बायोग्राफी बघा, तो राम राम म्हणणार आहे का? आपण ज्याला मतदान करतो राम राम म्हणणार आहे का? आपण ज्याला समर्थन करतो, ज्याच्या आंदोलनात जातो, वैताग आणलाय लोकांनी. या सगळ्या गोष्टींमध्ये आधी विचार करा तो रामाचा आहे का, तर नाही तर वाया जाल असं सांगतात. यज्ञादी कर्मे जो करिता आणि नाम उच्चारिता तो स्वयंतरोणी तारिता पापी जनासी पय होई. यज्ञादी कर्मे जो करिता, महाराज यज्ञ कर्म करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, तो तर तरतोच. तयाच्या चिंतने करतील दोषी तरतात, पापी तरतात. नुसतं मोतीराम महाराजाचं नाव जरी घेतलं ना, महाराज अंतःकरणात वैराग्य उभं राहतं. कधी कधी माणसाला वाटतं ना 50,000चा महाराज बघितल्यास आपल्याला 500 तरी असत. पण ज्यावेळेस लक्षात येतं आपण मोतीराम महाराजांचे, सगळं जिरून जातं महाराज. वैराग्य जिवंत ठेवायचं असेल तर आपण कोणाचे एवढं लक्षात पाहिजे. तेवढं लक्षात असेल ना तर ते कायम जिवंत राहतं माय बाप.